आयोगाला लिहिलेलं पत्र सुनेत्रा पवार मागे घेणार असल्याची माहिती। पार्थ पवार अडचणीत येण्याच्या शक्यतेनं निर्णय घेतल्याची माहिती, तर पत्र मागे घेतलं जाणार नसल्याची राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्याची माहिती। दिल्ली दौऱ्यानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचा उद्धव ठाकरेंना फोन। बारामती पोटनिवडणुकीमध्ये पाठिंबा देण्याची मागणी केल्याची माहिती। ठाकरेंच्या भूमिकेकडे लक्ष। 6 एप्रिलला सुनेत्रा पवार भरणार अर्ज। मुंब्राचं नामांतर मुंब्रादेवी करणार। मंत्री नितेश राणे यांची मोठी घोषणा। मुंब्र्यातील जाहीर सभेमध्ये आश्वासन। नितेश राणे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले पाहिजेत। मुंब्र्यातील भाषणामध्ये निलेशचंद्र जैन मुनींचं विधान। बाळासाहेबांप्रमाणे नितेश राणे यांचे विचार। जैन मुनींचं वक्तव्य। भोंदू करात फसवणुकीचा आणखी एक गुन्हा दाखल। कांदा व्यापाऱ्याची तब्बल 85 लाखांची फसवणूक केल्याचा आरोप। 80 लाखांचा प्लॉट 22.25 लाखांच्या कवडीमोल भावात खरेदी। नाशिकच्या दिंडोरीमध्ये भीषण अपघातामध्ये 9 जणांचा मृत्यू। कठडा तोडून कार थेट विहिरीत कोसळली। एकाच कुटुंबातील 6 अल्पवयीन मुलांसह 9 जणांवर काळाचा घाला। महाजन जिरवाळांकडून अपघात स्थळाची पाहणी। माळशिरसमध्ये नीरा उजव्या कालव्यामध्ये कार कोसळली। पाण्यात बुडून 3 जणांचा मृत्यू। चालकाला झोप लागल्यानं कार थेट कालव्यात। जनगाव खेलोबातील पुतळा वादावर अखेर पडदा। शिवरायांचा पुतळा उभारलेली जागा खेलोबा देवस्थानची असल्यानं पुतळ्याचे होणार स्थलांतर। दोन्ही समाजासोबतच्या बैठकीनंतर प्रशासनाचा निर्णय। सांगलीमध्ये रातोरात बसवलेला छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा हटवला। राम मंदिर चौकामध्ये बसवला होता पुतळा। प्रशासनाकडून पुतळा बसवण्याची प्रक्रिया पूर्ण करण्याच्या आश्वासनानंतर पुतळा हटवला। नाशिकच्या सातपूर खंडणी प्रकरणातील फिर्यादी रवींद्र एरंडे लैंगिक शोषण प्रकरणात अटकेत। आरोपीकडून 121 अश्लील व्हिडिओ जप्त। 4 मोबाईल, पेनड्राईव्ह आणि मेमरी कार्ड पोलिसांच्या ताब्यात। नाशिकमध्ये 5 वर्षीय चिमुकलीवर चॉकलेटचा आमिष दाखवून अत्याचार। खोडेनगर इथल्या बांधकाम साईटवरील घटना। संशयित मजूर पोलिसांच्या ताब्यात। नांदेडच्या डीमार्ट परिसरामध्ये 2 गटात राडा। 2 गटात झालेल्या हाणामारीमध्ये 3घांचा मृत्यू। गँगवॉर झाल्याची माहिती। पोलिसांकडून तपास सुरू। मुंबईकरांना आणखी एक मेट्रोचं गिफ्ट। मेट्रो 2B चं काम पूर्ण। येत्या आठवड्यात लोकार्पण। मंडाळे ते डायमंड गार्डन चेंबूर दरम्यान धावणार मेट्रो। अवकाळी पावसाचा नाशिक जिल्ह्यामध्ये 36,000हून अधिक शेतकऱ्यांना फटका। तब्बल 319 गावं बाधित। तर पुणे जिल्ह्यातील जवळपास 2,25,000 हेक्टरवरील पिकांचं नुकसान। राज्यातील अवकाळी पावसाचा जोर ओसरला। आज आणि उद्या मराठवाडा, विदर्भासह मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये मध्यम तर 6 एप्रिलपर्यंत हलक्या पावसाचा अंदाज। इराणमध्ये कोसळलेल्या अमेरिकन विमानातील वैमानिकाची थरारक सुटका। अमेरिका इस्रायलची संयुक्त मोहीम यशस्वी। इराणच्या भूमीवर गुप्तपणे राबवलेल्या मोहिमेमुळे जगभरात खळबळ। रात्रीच्या काळोखातही झळाळते पृथ्वी। अंतराळातून दिसलं मानवी प्रगतीचं लखलखतं रूप। आर्टेमिस 2 मोहिमेतील अंतराळवीरांनी टिपलं पृथ्वीचं इलेक्ट्रिक सौंदर्य। Thank you.